बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 26. 11च्या सुमारास ऑस्टिन गाडी तात्यांच्या घरासमोर उभी राहिली. तात्या पडवीतून अंगणात जाईपर्यंत वेगाने चालत महात्मा गांधी आत आले आणि त्यांच्या मागे बरंच अंतर ठेवून स्वच्छ पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली खादीची साडी नेसून डोक्यावरचा पदर सावरत सावरत कस्तुरबा आल्या. त्यांच्या येण्याची वर्दी स्वयंपाकघरात माईंना कळली. दोन्ही खांद्यावरून पदर घेत ओचे सावरत त्या पुढे आल्या. आज तात्यांनी खुर्च्या आणून ठेवल्या होत्या. गांधी गंगाळातल्या पाण्याने हातपाय धुवून शेणाने सारवल्या पडवीत आपल्या ओलसर पदमुद्रा उमटवत आले आणि सतरंजीवर लोडाला टेकून पालथी मांडी घालून बसले. काठेवाडी धोतर किंचित वर करून मायेने दिलेल्या पंचाने हातपाय पुसले. कस्तुरबा जरा अवघडल्या होत्या. असं घर त्यांनी पाहिलंच नव्हतं. कसंनी कुठे बसावं कळत नव्हतं. माई हसत म्हणाल्या, कस्तुरबा, घर आपलंच आहे असं समजून बसावं. खुर्चीवर बसावं किंवा सतरंजीवर, आम्हाला चालेल. माई, मी घरात येते तुमच्या मदतीला. आपण प्रवासातून आलात, दमलात. रात्री आम्हाला मदत करा हवं तर. आणि राजकीय घटनांची तुम्हाला माहिती आहेच. आम्ही गृहिणी आहोत, तेव्हा घरातच येतो. उतरत्या लाल मंगलोरी कौलांचं खिडक्या झरोके असलेलं आणि दाराची उंची अतिशय कमी असलेलं प्रशस्त घर त्या उत्सुकतेने पाहत होत्या. ही भिंतीवर गोल चुन्यानी चित्र कोणी काढली? त्यांनी विचारलं. नसता उद्योग करतो, वेळ मिळेल तेव्हा. परंतु कस्तुरबा, आपण मराठी कसं बोलतात? मराठी गुजराती शब्दात साम्य आहे. आम्ही वर्धेजवळ सेवाग्रामला राहायला आलो तर मराठी, हिंदी, गुजराती सरळमिसळ बोलत होतो. आता जमते थोडं थोडं. त्या आत आल्या. चूल पेटलेली होती. भाजीचा पसारा पडला होता. चंपक विहिरीचं पाणी काढीत होता. 2 मुली आहेत? हो, तशा 2च. ही दत्तक तर लहान आमची, परंतु दोन्ही आमच्याच प्रेमात आणि संस्कारात वाढता आहेत. आणि बसल्या बसल्या त्यांनी भाजी निवडायला सुरुवात केली. माईनी चहा पोहे बाहेर पाठवले. पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र एका ताटात भरून ठेवले. कस्तुरबांच्या हातची भाजी काढून घेत त्या म्हणाल्या, बा, तुम्ही दमल्या आहात. चहा पोहे खाऊन काही वेळ आराम करा, मग स्नान करून पडवीत या. आज राहू द्या बा. बाहेर मात्र चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. ऑस्टिनमध्ये ड्रायव्हर होता. त्यालाही एक खोली दिली. त्यांचा आदर पाहून तोही भारावला. महात्माजींचे स्वीय सचिवही बरोबर होते. त्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. खाऊन स्नान करून आराम करावा. संध्याकाळी सर्व सभासदांची सभा आहे. उद्या पतित पावन मंदिरात आपलं भाषण आहे. आम्ही तर तुम्हाला भेटायला आलोत. राष्ट्रपिता आहात, आमच्या मुलांची संवाद साधायला हवा ना. पोह्याची ताटली हाती घेत महात्माजी म्हणाले, आपण लंडनमध्ये भेटलो होतो. त्यावेळी तुमचं क्रांतिकार्य अगदी जोरात होतं. आम्ही सत्याग्रह, अहिंसा, असहकारवादी, तुम्ही क्रांतीचा मार्ग चालणारे. आता इथे तर क्रांतीला वावच नाही. महात्माजी, क्रांती ही शस्त्रापुरती मर्यादित नाही. अनेक प्रकाराने क्रांती होते. आपणही अहिंसेने, असहकार्याने देशात स्वातंत्र्य यावं असा विचार हीच क्रांती आहे. मनातल्या विचारांचं परिवर्तन आणि त्याच्याशी जोडलेला समाजाचा सहयोग हाही एक क्रांती मार्गच आहे. पोहे छान झालेत, मध्येच महात्माजी म्हणाले. आमची पत्नी सुगृहिणी आहे. पोट जर भरलेलं असेल तर मन शांत राहतं आणि शांत मन स्वतःबरोबर समाजाचा, राष्ट्राचाही विचार करू लागतं. रोज आम्ही खाऊनच बाहेर पडतो. त्या दिवशी स्वदेशी मालाचं एका दुकानाचं उद्घाटन होतं. त्यात खादी भांडारही होतं. परंतु आकाशातून तळपणारा सूर्य पोटात असं काही व्हायला लागलं की देव आठवले
या उक्तीचा प्रत्यय आला. इथे स्वदेशीची चळवळ सुरू केलीत? महात्माजींनी आश्चर्याने विचारलं. स्वातंत्र्य आणि स्वावलंबन या दोन्ही गोष्टी एकात एक आहेत. आपण ब्रिटिशांवरच अवलंबून राहिलो प्रत्येक बाबतीत तर स्वातंत्र्याचं नावही घ्यायला नको. आणि ब्रिटिश उद्या हिंदुस्थानातून गेले तरी देश भुकेने मरू नये म्हणून हा प्रयत्न केला आहे. परदेशी साखरेऐवजी स्वदेशी साखर आणि परदेशी कापडाऐवजी हातमागाचे कपडे ही चळवळ इथे राबवली गेली आहे. याचा अर्थ आता तुम्ही स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव न करता समाजमन परिवर्तन करता आहात, हे खूप चांगलं झालं. ब्रिटिशांनी एका वाघाला पिंजऱ्यात ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवलं तरी वाघ शांत बसला नाही. असंच ना सावरकर? हे खरं आहे. कारण अंदमानात चढून मरण्यापेक्षा इथं आलो, स्थानबद्ध झालो तरी आम्ही रत्नागिरी क्षेत्रात जे जे लोक हिताय करता येईल ते करतोय. आपल्या कार्याचं देश कौतुक करतोय. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस असे अनेक तुमचे समर्थक असून देश तुम्हाला राष्ट्रपिता मानतो. यातच तुमचं यश आहे. विषय बदलत महात्माजी म्हणाले, आता इथवर मार्ग झालाय. इथे खरंच तुम्हाला एकांतवास आहे सावरकर. आम्ही अनेकदा तुमची इथून मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न केलेत. एका सशस्त्र क्रांतिकारकाला असा एकांतवास असू नये असं वाटलं. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद महात्माजी. तुम्ही महात्माजी आहात. तुमच्या एका शब्दावर लाखो लोक तुमच्या सहकार्याला येतात, सत्याग्रहात सामील होतात. तुमच्या शब्दाला मान आहे राजदरबारी. विषय बदलवत महात्माजी म्हणाले, लंडन टाइम्समध्ये तुमच्याबद्दल वाचलं होतं. अस्पृश्य निवारण चळवळ आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेला तुम्ही शह दिलात. वस्तुतः सावरकर, आम्ही स्वतः वर्णाश्रमावर आधारित व्यवस्था मानतो. आम्ही अस्पृश्य शब्द मानत नाही. वर्णाश्रम व्यवस्था सत्य आहे. आम्ही दलित अस्पृश्य न मानता त्यांना हरिजन संबोधतो, त्यांना उच्च स्थान देतो. महात्माजी, दलित आणि अस्पृश्य ह्या शब्दांऐवजी तुम्ही हरिजन शब्द दिलात. याचा अर्थ त्यांची जातीतून मुक्ती नसून जातीवाचक शब्द तुम्ही त्यांना दिलात. असा आमचा विचार नाही. सारी ईश्वराची मुलं आहेत. तुमचा विचार नसला तरी आचारही तसाच असेल तर ठीकच आहे. चहा थंड झाला होता. त्यांनी चंपकला हाक मारली. चंपक आली. तिचं सुंदर सोज्वळ रूप पाहत महात्माजी म्हणाले, सुंदर, सात्विक आहे तुमची कन्या. तात्या हसले, बोलले मात्र नाहीत. चंपक, चहा थंड झालाय. अंते गरम करून ती चहाचे पेले आत घेऊन गेली. घर छान आहे. इथला निसर्गही भरभरून आहे. इथे जवळ समुद्र आहे का? हो, 4-5 मैल गेलं की समुद्र आहे. अरबी समुद्र आणि मागच्या बाजूला सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. अरे वा, छानच. इथे कवितेला भरपूर महापूर येत असेल. लेखक आहात, कवी आहात असं अनुभवताना कशाला येतील क्रांतीचे विचार? गंमत अशी महात्माजी, इथे आल्यावर कविता सुचण्याऐवजी आम्ही एक पुस्तक हिंदू पदपादशाही लिहिलं. आमच्या मनातलं हिंदुत्वही लिहायचा विचार आहे, परंतु चालू असल्या पुस्तकासाठी संदर्भ गोळा करण्यात वेळ जातो. हिंदुत्वच का म्हणून? महात्माजींनी अचानक प्रश्न केला. ज्या हिंदुस्थानात शतकानुशतकं आपण राहतो तो आपला हिंदुस्थान. त्यात आपण हिंदू. सर्वसमावेशक असा हा धर्म, जाती, उपजाती, पंथ, संप्रदाय, मुस्लिम, जैन, बौद्ध, शक, हून सारेच इथे कमी अधिक असले तरी स्थायिक झाले आहेत. हिंदुत्व त्या सर्वांना सामावून घेणार आहे. अट एवढीच की त्यांनी स्वतःला हिंदुस्थानी म्हणून घ्यावं, एवढंच. महात्माजी, तुम्हीही राम आणि रहीम यात ऐक्य पाहता ना? एकाच ईश्वराची 2 रूपं आहे असं तुम्ही म्हणता ना? हो, सत्यच बोलतो आम्ही. मग त्यांना स्वतःला हिंदुस्थानी म्हणून घ्यायला काय हरकत आहे? सावरकर, तुमचं म्हणणं अगदी सत्य आहे, परंतु मुसलमानांनी मानायला हवं ना? का म्हणू नये त्यांनी? महात्माजी, वर्षानुवर्षे ते इथेच हिंदुस्थानच्या भूमीवर राहत आहेत.
मग पिढ्यानपिढ्या उलटल्या तरी ते हिंदू म्हणून घेणार नसतील तर त्यांना इथे राहण्याचा अधिकारच नाही. अधिकाराची भाषा नसावी. आम्ही निश्चितच समजावू त्यांना. परंतु तुम्ही तर धर्मनिरपेक्ष होतात ना. गांधीजी म्हणाले, हो, आम्ही धर्माकडून काहीही अपेक्षित नव्हतो. अपेक्षित होतो तो समभाव. अंदमानात जेव्हा आम्ही सर्वांनाच एक समान मानून जेवायला बसवलं, परंतु मुस्लिमांनी अनेकांना मुस्लिम केलं. हिंदू लोक अगदी होऊन मुस्लिम धर्मानुयायी झालेत आणि आजही 10% मुस्लिम वगळता ते धर्मकठोर कर्मकठोर प्रचारक आहेत. आम्हाला नाही वाटत ते समजुतीने तुमची गोष्ट ऐकतील आणि ऐकली तर खरेच पिता आहात राष्ट्राचे असं मानतील लोक तुम्हाला. खरंच ह्या महात्म्याला हिंदू मुस्लिम ऐक्य जमेल का? मुस्लिमांचं वाढतं प्रस्थ त्यांना रोखता येईल का? अहिंसेत सामर्थ्य आहे, परंतु देशाचा विचार आला की प्रश्न येतोच. तात्या विचार करत होते. माई मध्येच विचारून गेल्या, परंतु त्यांचं लक्ष नव्हतं. आज महात्माजींनी येणं हे रत्नागिरीसाठी भूषणावह आहेच, परंतु त्यांना इथे सन्मानच मिळायला हवा. मुंबई पुण्यापेक्षा सर्वोत्तमच, ते मनोमन म्हणाले. मध्याह्न होत आली होती. नेहमी स्वयंपाकघरातील पंगत आज पडवीत आली होती. माई आणि चंपक वाढत होत्या. कस्तुरबा प्रभातला घेऊन जेवायला बसल्या. आळूची पातळ भाजी, भाकरी, घट्ट दही, लोणी, तूप, गूळ असं साधंच जेवण होतं. महात्माजी म्हणाले, माई, तुमच्या हाताला छान चव आहे. जे आहे ते चवदार आहे. तुम्ही केलेली पातळ भाजी आज प्रथमच खातो आहे आणि अप्रतिम झाली आहे. कांदे बटाट्यांची तशी नेहमीची भाजी, परंतु माई तीही खूप छान आहे. महात्माजी, तुम्हाला सवय दिसते सर्वांना छान म्हणायची. असं नाही हं. त्यांना आवडल्या गोष्टींनाच ते छान म्हणतात. कस्तुरबा. जेवण छान रंगलं. चंपक प्रभात पण जेवायला बसल्या. शेवटचा भात वाढून माई पण जेवायला बसल्या. तेव्हा कस्तुरबा अत्यंत आश्चर्याने म्हणाल्या, तुम्ही आपल्या पतीच्या उष्ट्या ताटात जेवत नाही? आम्ही तर असंच ऐकलं होतं. आमच्यातही ही रीत होती. कधी नाही तर आज प्रथमच मी सर्वांसह जेवतेय. माई हसल्या, म्हणाल्या, शेवटी काय बा, जे पतीला प्रिय असेल ते आपण करायचं, हा स्त्री धर्म. जेवणानंतरही महात्माजी जराही आराम न करता पडवीत बसले. तात्याही सुपारी कातरत येऊन बसले. महात्माजी, पुण्याहून ऑस्टिन गाडीने आलात? नाही, रेल्वे गाडीने आलो. साताऱ्यापर्यंत एकाने त्याच्या हिलमन गाडीने पोहोचवलं. ही गाडीही एकाची आहे. त्याचाच ड्रायव्हर आहे. तुमचे आदर्श कोण सावरकर? अर्थातच शिवाजी महाराज, ज्याने निजामशहा, आदिलशहा आणि औरंगजेब याच्याशी संघर्ष केला आणि स्वराज्य निर्माण केलं. महाराणा प्रताप याने अकबराच्या अफाट सैन्याला शह देऊन हल्दी घाटीत इतकं सैन्य मारलं की तिथे रक्ततलाई हा रक्ताचा तलाव निर्माण झाला. राणा प्रतापला यश आलं नाही, शिवाजी महाराजांना आलं. ते माझे आदर्श आहेत. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातून निसटले. 26 किल्ले तहात दिले. त्यांना नाही जमलं स्वतः देशभक्त असून काही. महात्माजी, आपण या विषयावर न बोललेलं बरं. उगाच वाद होतील. तुम्ही लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानात आला आहात, ते तरी मान्य होतील तुम्हाला? सावरकर, लोकमान्य टिळक तुम्ही स्वतः जहाल मतवादी, प्रखर राष्ट्रभक्त आहात. परिणामी काय झालं? दोघांनाही अनेक वर्षे कारावासात राहावं लागलं. तुमचंही अर्ध आयुष्य गेलं. काय झाला लाभ? देशासाठी स्वतःला समर्पित करताना कोणी लाभ हानी बघत नाही. ते प्रौढ होते. कारावासातून आल्यावर थकले होते, पण अखेरपर्यंत लोकजागृतीचं कार्य थांबवलं नाही त्यांनी. आम्ही आपल्या परीने रत्नागिरीत स्थानबद्ध झाल्यापासून अस्पृश्य निवारण करतो आहोत. आम्ही आपल्या कार्याशी सहमत आहोत सावरकर. तुमच्या 7 बेड्याही वाचल्या. हिंदू मनुष्य बाटतो ही कल्पना चुकीची आहे. आम्ही श्रीरामाचे निस्सीम भक्त असू तर कोणी कितीही बळजबरी केली तरी संस्कार तेच असतील.
आम्हाला मुसलमानाने मुसलमान केलं तरी आम्ही मनातून हिंदूच असणार आहोत. आम्हीही सहमत आहोत महात्माजी ह्या तुमच्या विचारांशी. परंतु स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यावर शुद्धीकरण हा उपाय आहेच. तो मान्य करून हिंदू संख्याबळ वृद्धिंगत करायला हवं. ते सत्य आहे. हिंदूंना परत येण्याची इच्छा असेल तर हा उपाय योग्य आहे. परंतु वर्षानुवर्षे मुस्लिम संस्कार झाले असतील त्या लोकांना हिंदू धर्मात प्रवेश देणं ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळं आतून मनातून मुस्लिम असणं, त्याचे संस्कार हिंदूवर होणं हे हिंदू समाजाला घातक आहे. त्यापेक्षा दोघांनी आपापला धर्म सांभाळून राहावा हे उत्तम. परंतु मुस्लिम कट्टर मतवादी आणि विस्तारवादी आहेत. एकेकाळी अनेक वर्ष त्यांचं भारतावर साम्राज्य होतंच. संख्याबळ आपल्याच देशात कमी होतं, कारण बळजबरीने हिंदूंना मुस्लिम केलं जात होतं. हा आपला देश इंग्रजांपूर्वी मुस्लिमांचा होता हे आपण जाणताच. आज जर मुस्लिमांचं तुष्टीकरण तुम्ही केलंत महात्माजी तर ते राष्ट्राला महागात पडेल. असं का होईल सावरकर? कारण हिंदू वीर असले तरी अमानुष नाहीत. राम रहीम तसं हिंदू मुसलमान असू शकत नाहीत. अर्थात हे आमचे विचार आहेत. तुम्ही राष्ट्रपिता आहात. आमच्यापेक्षा अधिक तुम्ही आपल्या पुत्रांचं हित पाहालच यात संदेह नाही. परंतु आमच्या मते तरी हिंदू मुस्लिम संघटन होणं असंभव आहे ह्याचा विचार व्हावा. पूर्वी आम्हीही अंदमानात ह्या दोघांचं ऐक्य व्हावं म्हणून प्रयत्न केलेत. आता असंभव वाटतंय आणि तुम्हाला हे जेव्हा ध्यानात येईल तेव्हा वेळ तुमच्या हातात राहणार नाही. आमचं बोलणं तुम्हाला आवडणार नाही. काही म्हणा सावरकर, अंदमानात जाण्यापूर्वी तुम्ही जसे जहाल होतात तसे आहात. तुम्हाला नाही क्रोध येत ब्रिटिशांविरुद्ध? येतो ना. आम्हीही भारतवासी आहोत. परंतु संयमाने काम करतो आम्ही. आणि संयमाची मर्यादा संपते तरीही. हो सावरकर, तेव्हाच मनाची खरी परीक्षा आहे. संभव आहे. आम्ही स्वातंत्र्यासाठी समतेसाठी असंयमित अशांत अस्वस्थ असू. आमचा क्रोध पारतंत्र्यात आम्ही उत्कट प्रकट करत असू. परंतु संयम ठेवणं अत्यंत कठीण आहे. आणि अहिंसेनी क्रांती हा विचार मनातच येत नाही. संभव आहे, हाही मार्ग उत्तम असेल, नाकारत नाही. परंतु स्वीकारणंही कठीण आहे महात्माजी. तात्यांना स्मरण झालं. गुरकालिकचे अध्यक्ष चंदन सिंग सेनापती बापट रत्नागिरीत येऊन गेले होते. हॉटसनवर गोळी झाडणाऱ्या गोगटेंचं समर्थन केल्यानं सेनापती बापट यांना कारावासात जावं लागलं होतं. आणि चंदन सिंग हे रत्नागिरीला येताना नेपाळच्या राजघराण्यातले हेमचंद्र शमशेर जंग यांना घेऊन आले होते. त्यावेळच्या चर्चेत त्यांनी सांगितलं होतं की लोकमान्य टिळकांनी सांगितलं की नेपाळ हा आपल्या भारतासाठी उपयुक्त देश आहे, तेव्हा शस्त्र कारखाना तिथे काढावा. आणि मग तात्याने हिंदू सभेने नेपाळचं राजकीय भौगोलिक महत्त्व हेरून तिथे आपल्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्या गुप्त होत्या. खरं तर खिलाफत प्रकरण घडलं नसतं तर काँग्रेसची दिशा बदलली असती. तुर्कस्तान हा जगातला सर्व मुसलमानांचा धर्मप्रमुख देश पहिल्यांदाच झालेल्या युद्धात पराजित झाला. तुर्कस्तानच्या सुलतानाचा अपमान भारतातल्या मुसलमानांना सहन झाला नाही, म्हणून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध खिलाफत आंदोलन सुरू केलं. त्यात सहभागी होते महात्माजी. त्यांनी प्रथमच पाठिंबा जाहीर केला. दिल्लीला अखिल भारतीय खिलाफत कॉन्फरन्स ही झाली. हिंदू मुसलमानांनी त्या आंदोलनाला मदतही केली. त्यामुळे मुस्लिमांना गांधींजी हवेसे वाटू लागले होते. परंतु ज्या खिलाफतीसाठी काँग्रेसने पाठिंबा दिला, चीनच्या चांग केशेकला औषधं पाठवली, साम्यवादी स्पेनला धान्य पुरवठा केला, परंतु नेपाळकडे दुर्लक्ष केलं होतं, तात्या एकदम म्हणाले, महात्माजी एक प्रश्न पडतो. भौगोलिक धार्मिक सांस्कृतिक दृष्टीने नेपाळ भारताची एकजीव असूनही काँग्रेसने त्याची उपेक्षा का केली? खरं तर लोकमान्य टिळक ह्या देशाकडे सहभागी स्नेहपूर्ण देश म्हणून तर तात्या हे राष्ट्र भारताच्या केवळ तरीही दुर्लक्षित म्हणून पाहत होते. सावरकर, भारत देश एवढा मोठा आहे की प्रत्येक ठिकाणी लक्ष जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणता ते सत्य असलं तरीही. म्हणूनच ब्रिटिश लोक जगावर शासन करू शकतात. आपण भारतावर आपला असूनही नाही. खरं ना?
दुसऱ्या दिवशी ते जायला निघाले तेव्हा आकाश भरून आलं होतं. महात्माजी, बरोबर कस्तुरबा आहे. अशा वातावरणात प्रवास योग्य नाही. आम्ही क्षणाक्षणाशी बांधील आहोत सरकत्या समयाशी. तेव्हा निघायला हवं. तुमच्याकडे आल्यावर आमच्याकडे आल्यासारखं वाटलं. कस्तुरबा लोखंडी लहान पेटी घेऊन आल्या. माईंनी त्यांची खरा नारळाने ओटी भरली, साडी नेसायला लावली. कस्तुरबांचे डोळे भरून आले. माई, जमेल तेव्हा सेवाग्रामला यावं. महात्माजी कस्तुरबा निघाले. एक सत्याचे आग्रही, एक पतीच्या जीवनाची सहयोगी. तात्या माई फाटकापर्यंत त्यांना पोहोचवायला आले. ऑस्टिन त्यांच्या फाटकासमोर ड्रायव्हरने आणली. सचिव आणि हे दोघे त्यात विराजमान झाले. महात्माजी, पुन्हा कधी भेट होईल न होईल. आपण इथवर आलात, आम्हाला सन्मान दिलात, त्याबद्दल खरोखरीच आनंद झालाय. दोघांचे नेत्र गहिवरले होते. सारे अंगणातून पडवीत आले. माई म्हणाल्या, कस्तुरबांना किती सहन करावं लागतंय. ना तिथे माहेर ना सासर. असतात ती त्यांच्या कामाची मंडळी, त्यांच्याच अवतीभोवती. सहसा त्या बाहेरही पडत नाहीत. माई, कस्तुरबाहून तुम्ही वेगळे आहात. कधीमधी भेटणारं सासर आणि आमच्या भोवती लोकांचा गराडा. कसं सुचतं विना तक्रार तुम्ही, याचंच आश्चर्य वाटतं. ते बोलत असतानाच रत्नागिरीत त्यांनी सुरू केलेल्या व्यायामशाळेचे शिक्षक बर्वे आले होते. काय बर्वे, कसं काय न केलं? एकतर महात्माजी असतील म्हणून आलो होतो, आणि कर्मवीर शिंदेनी तुमच्याविषयी काय एका भाषणात लिहिलंय ते दाखवायला आलो होतो. असं काय लिहिलंय की पावसात तुम्ही आलात. महात्माजींनाही मार्गात पाऊस लागणार असं दिसतंय. लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यता निवारण्याचं कार्य कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे आणि चांभार नेते आणि दलित बंधूंचे संपादक रामभोज यांना सांगितलं होतं. महारवाडा चांभारवाडा असं रत्नागिरीला दोघं आले असता त्यांनी मागेच पाहिलं होतं. त्या संदर्भात त्याने एका भाषणात म्हटलं, सामाजिक सुधारणेचं कार्य रेल्वे, टेलिफोन यांची किंवा कुठलीच सुविधा नसताना रत्नागिरीसारख्या दुर्गम आणि ब्राह्मणांच्या कठोर वृत्तात सावरकरांनी केलं. ते पाहायला मी जिवंत राहिलो, हे माझं भाग्य. सहभोजन, सहपूजन आणि अखिल भारतीय हिंदू सभा, पतित पावन मंदिर हे सारं पाहणं अलौकिक आहे. मी त्यांचं कार्य पाहून इतका प्रसन्न झालो की माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं. हिंदू तरुण मंडळ व्यायामात आणि कुमारिका सुवासिनी एकत्र हळदी कुंकवात पाहून समाधान झालं. बर्वेंनी वृत्तपत्रातील बातमी धडाधड वाचली. तेव्हा एका लयीतील ती बातमी ऐकून माई म्हणाल्या, बर्वे, तुम्ही गाता का हो? हो हो, गातो ना माई. कशाला चाल लावायची आहे? तात्या मनापासून हसले. बर्वे, तुम्ही इतकं छान वाचलत की प्रभातच्या आईला वाटलं तुम्ही गाणं म्हणत असणार. बर्वे प्रसन्न होऊन परतले. 2 दिवस काम करून दमलात ना माई? दमलात तर तुम्ही किती बोललात. आमच्या मदतीला बा होत्या, तुम्ही लोक आणि महात्माजी होते. एक राष्ट्रपिता वाट वाकडी करून इथवर आलाय हे महत्त्वाचं वाटतं आम्हाला. खरं आहे. ते आपल्या लेखनाच्या बैठ्या मेजकडे जात म्हणाले. तसं माई म्हणाल्या, राहू द्या ना थोडा वेळ. बरं, काय सेवा करू आपली? इश्श, आमची सेवा करणार हे वाक्य कोसळणाऱ्या पावसात कुणी ऐकायला येत नाही म्हणून बरं, नाहीतर लोकांना काय वाटलं असतं? त्यांना महद आश्चर्य वाटलं असतं. लेखक सावरकर न लिहिता बोलतोय म्हणजे काय? ते जाऊ द्या, बोलावं माई, जे मनात असेल ते. 2 गोष्टी बोलायच्या होत्या. रात्री बोलू म्हटलं तर किती उशिरापर्यंत लिहित असता. तेव्हा आम्हाला झोप लागलेली असते. माई, बोलणार की नमनालाच घडावर तेल घालणार? पुढच्या वर्षात बाळभाऊजी म्हणतात त्याप्रमाणे चंपकचं लग्न करूया. 12 वर्षांची झाली आहे. 6 महिने लागतोच ना वेळ तयारीला. आता आषाढ सुरू झाला आहे. बरं, प्रथम मुलाला इथेच बोलूया, मग ठरवू. आता दुसरं काय? माई खाली मान घालून पदराचं टोक करंगळीला गुंडाळत राहिल्या. बोला ना माई. अहो बोला माई. ह्यावेळी पुत्र व्हावा असं साकडं
आई जगदंबेला घातलंय. म्हणजे तुम्ही? माई माझघरातून स्वयंपाकघरात गेल्या. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते पाहत होते. एवढी आनंद वार्ता देताना स्त्रिया धड स्पष्ट बोलतही नाहीत. कौतुक अभिनंदन नसतं केलं आम्ही माईचं? ते मनाशीच प्रसन्न हसले. लिहिण्यासाठी कागद हातात घेतले आणि ते मेज स्वतःजवळ ओढत लिहायला आरंभ करणार होते प्रसन्न मनाने. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.